त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळं हे माहिती घेत असताना आपण पहिल्यांदा म्हणजे स्त्री होत्या, स्त्रियांना मर्यादा आहेत. पूर्वीपासून पुरुष सत्ताकच ही व्यवस्था आली, त्यामुळे स्त्रियांना तसं दुय्यम स्थान दिलं होतं. त्या काळात सुद्धा काही वेगळी काहीतरी व्यवस्था होती असं नाहीये. तर ती मुलगी, तिचं लग्न होतं, विधवा होते आणि त्यानंतर तिच्यावर ही जबाबदारी येते. आणि मित्रांनो, जबाबदारी आल्यानंतर ती काय कर्तृत्व करते की ज्याच्यामुळे आपल्याला 300 वर्षानंतर आपल्याला तिची आठवण ठेवावी लागते. तर हे आपल्याला समजून घ्यायचं. तिला संत का म्हणायचं, तर तिच्यामध्ये संतत्व होतं. आपल्या इथं बघा, इथं संत ज्ञानेश्वर आहे, संत तुकाराम आहे, त्यांच्या सगळ्या पावनभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. संताचे गुण काय? संत म्हणजे सत या शब्दापासून हा शब्द संत हा तयार झालेला आहे. संताचे गुण काय? तर आपला परोपकार, मानवता आणि असं म्हणता येईल की वैयक्तिक कुठलाही स्वार्थ त्याच्यामध्ये आढळत नाही. आणि त्यांचं जे भूतदया म्हणा किंवा परोपकार, ह्या सगळ्या गोष्टी जे ते त्यांच्यामध्ये दिसत होत्या. याला दुसरं जे एक म्हणता येईल उपमा देता येईल अशा पद्धत स्थितप्रज्ञता, भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं दिली. म्हणजे मन आणि बुद्धी ज्यावेळेस स्थिर होते त्यावेळेस परोपकार करण्याची भावना जास्त निर्माण होते. तो दुसऱ्या अध्यायातलं स्थितप्रज्ञता असेल. 6व्या अध्यायामध्ये योगीची लक्षणं असतील. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्त, ज्ञान मिळाल्यानंतरच भक्ताची अवस्था काय असेल. 14व्या अध्यायामध्ये गुणातीत, सर्व गुण संपन्न. आणि 18व्या अध्यायात कर्मसन्यासी. एवढं करूनही सुद्धा, कर्म करून सुद्धा संन्यासासारखं जीवन जगणं ह्या अहिल्याबाई जगल्या. त्यामुळे त्यांना संत मी म्हणतो. तत्वज्ञान काय? व्हॉट इज तत्वज्ञान, व्हॉट इज फिलॉसॉफी? तर याच्यामध्ये बघा की अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा या संबंधातील मूलभूत प्रश्नांची चिकित्सा करणे म्हणजे तत्वज्ञान म्हणतात. आपल्या फिलॉसॉफर माहिती आहे, राईट फ्रॉम द अरिस्टॉटल असेल किंवा मानसशास्त्र, पण तत्वज्ञानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि हे तत्वज्ञानी का म्हणतात? त्यांना टिपू सुलतानांनी तत्वज्ञानी प्रशासिक असं म्हटलं गेलं. त्यामुळे मी तत्वज्ञानी हा विषय घेतलेला आहे. आणि प्रशासनाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आता सध्या हे जे प्रशासन, सांस्कृतिक कार्य विभाग हा एक प्रशासनाचा भाग आहे. असं त्या काळामध्ये प्रशासन चालवण्याची जी त्यांची किमया होती त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्यात मूलभूत गरजा आहेत. त्या काळातही त्या काळाही भागवल्या जातात, आजकालही भागवल्या जातात. नुसतं तेवढ्यावर माणसं जगता येत नाही, तर त्यांना इतर गोष्टी पाहिजे असतात. तर त्या इतर गोष्टी म्हणजे साधारणतः कसं की लोकांना काय काय पाहिजे असतं. लोकांना न्याय पाहिजे असतो, लोकांना प्रशासन चांगलं पाहिजे असतं, लोकांना कामं पाहिजे, तर लोकांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे, लोकांना सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. त्यावेळेस चांगलं राज्य, सुराज्य किंवा कल्याणकारी राज्य कसं म्हणता येईल तर ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सामाजिक सलोखा राखण्याचं काम त्यांनी केलं. उच्चाराचं स्वातंत्र्य दिलं की जे स्वातंत्र्य समताने बंद होते, कॉन्स्टिट्यूशन दिलं ते त्या काळात सुद्धा दिलेलं होतं. आणि अहिल्यादेवी फक्त दातृत्वाबद्दल आपलं फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत, कारण त्यांनी बऱ्याच ठिकाणी देवळं बांधली, जीर्णोद्धार केले, गंगाजल पाठवत होते, घाट बांधले, नंतर मशिदी असतील, मंदिर असतील ते जीर्णोद्धार केले, तलाव बांधले, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं जे कार्य आहे ते बरंचसं आहे. तर अशा अहिल्याचं लग्न झालं 8व्या वर्षी. मल्हाररावांना एक असं सोनं सापडलं म्हणतात की अहिल्यादेवीच्या नावाने. त्याच्या मुलाला खंडेरावांना खंडेरावांना बायको म्हणून या अहिल्यादेवींचा स्वीकार केला. दुर्दैव असं की फार कमी वेळ ते त्यांना सौख्य लाभलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आणि काही वर्षामध्ये खंडेरावांचं तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला. आणि इथून अहिल्यादेवीच्या पुढची आव्हानं सुरू झाली. आणि आता इथून पुढं जे साधारणतः 1767 ते 1795 या कालावधीमधली अहिल्यादेवी जी आपल्याला समजून घेणार, कारण ते कर्तृत्व होतं त्यामुळे आज आपण लक्षात ठेवतो त्यांना. त्याच्या अगोदरचं जे होतं ते लक्षात ठेवण्यासारखं नव्हतंच. त्याचं कारण असं की ते एक रुटीन होतं, सगळ्याच्याच आयुष्यामध्ये त्या गोष्टी येत असतात. तर आपण असं करू की ज्यावेळेस त्या अहिल्यादेवींनी त्यांच्याकडे राज्यकारभार आला मुलाच्याही मृत्यूनंतर, त्यावेळेस त्यांनी महेश्वर जे आहे, इंदोरमध्ये त्यांचं सगळं संस्थान होतं, ते इंदोरून त्यांची राजधानी ती महेश्वरला त्यांनी शिफ्ट केली. महेश्वरला शिफ्ट केल्यावर त्यांचं दिनचर्या कशी असेल बाबा, ती आता एक राज्यकर्ती आहे स्त्री, तिची दिनचर्या कशी असेल, की बाकीच्या राजाच्या दिनचर्या कशा असतात आणि हिची दिनचर्या कशी असेल, तर हे आपल्याला समजून घेणं आवश्यक.
ते असं नव्हतं उठत की सूर्य उगवलाय, ऊन पडलंय आणि त्याच्यानंतर नर्मदेच्या काठावर बघितलं महेश्वर अत्यंत सुंदर असं तिथं किल्ला आहे. नर्मदा तिथून झुळझुळ वाहते आणि तिथं त्यांचे महेश्वर राहतात. तिथं सकाळी सूर्योदयापेक्षा साधारणतः 2 ते 2.5 तास म्हणजे साधारणतः 4-4:30 त्या उठत असतात दररोज. त्यानंतर उठल्यानंतर स्नान संध्या करून पूजापाठ करणे हा त्यांचा नित्यक्रम असेल. भोजन अत्यंत सात्विक शाकाहारी भोजन. साधारणतः राजांना किंवा राण्यांना काय लागतं आपल्याला माहिती, परंतु त्यांचं शुद्ध सात्विक आणि शाकाहारी जेवतात. त्यांचं ईश्वर स्मरण करून थोडं विश्रांती घ्यायच्या आणि त्यानंतर तो पोशाख चढून दरबारात जायच्या. दरबारामध्ये दिवसभर साधारणतः 6 ते 7 तास काम करत असत. लोकांची घराणे ऐकून घेणं असेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं करत म्हणजे जवळपास 6 ते 7 तास सूर्यास्तापर्यंत बसायचे तिथे. त्यानंतर रात्रीच्याला पूजापाठ करायचं, फलाहार करायचं, रात्रीच्याला जेवण साधारणतः टाळायचं आणि साधारणतः पुन्हा रात्रीच्या 9च्या दरम्यान दरबारात येऊन पुन्हा दरबार कामकाज पाहायचं. हे करत असताना काय व्हायचं की बरीच लोक त्यावेळी भेटायचे आणि संध्याकाळचं जे त्यांचं भोजन असतं ते सहभोजन, सर्व जाती धर्माची लोक त्यांच्यावर जवळपास दररोज 300 लोकांना त्यांच्यावर सहभोजन केलं जायचं. हा सगळ्यात वेगळेपण आहे त्यांच्यावर, दररोज सगळ्या जाती धर्माचे, असं काही त्याला बंधन नसायचं तिथं. यांना तत्वज्ञ प्रशासक हे मी मागे सांगितलं, टिपू सुलतानने म्हटलं तसंच सर्वश्रेष्ठ प्रशासक म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनं त्यावेळेस त्यांचा गौरवही केलेला आहे. आणि त्यांची जी प्रशासकीय व्यवस्था ती कशी असेल बाबा, आपल्याकडे आता कसं आहे की बघा आपण राज्य सरकार, त्यानंतर पुन्हा वेगवेगळे रिजन्स असतात जे आपण म्हणतो डिव्हिजन. मी तुम्हाला पॅरलली समजून सांगतो कारण तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक. एकतर हे राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्राचा विषय अधिक तत्कालीन राजेशाहीचा विषय म्हणजे राज्य सरकार, त्यानंतर रिजन्स जसे कमिशनर जे असतात, त्यानंतर कलेक्टर्स म्हणजे जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायत, अशा पद्धतीत साधारणतः कुठल्याही राज्याचा राज्यकारभार जातो. यांच्या काळात काय होतं तर बघा, याच्यामध्ये सरकार तर होतच, त्याच्यामध्ये परगणे, महाल किंवा वेगवेगळे त्यांचे जे असे एरियाज ठरलेले होते. साधारणतः सरकार म्हणजे 10 ते 40 जिल्ह्याचं सरकार. हे मावळा प्रांत जो म्हणतो आपण साधारणतः इंदोर पासून म्हणजे इकडे बुरहानपूर असेल, खंडवा असेल, तुमचे देवास असेल, धार असेल, पुन्हा नंतर निमच, मंसूर, इंदोर, ह्या सगळ्या म्हणजे उज्जैन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माळवामध्ये येत होत्या. या सगळे जिल्हे माळवामध्ये होते. असा माळवा प्रांत जो आहे साधारणतः 10 ते 40 जिल्ह्याचं ते राज्य सरकार. त्याचा प्रमुख असायचा कामावीसदार आणि तो सगळं जे आहे ते हिशोब, जमा, खर्च, अंदाजपत्रक सगळ्या गोष्टी तो करत राहायचा. त्यानंतर जो आहे तो 50 ते 300 खेड्यांचा कानुंगो हा त्यांचा प्रमुख असायचा. त्याचं काम काय किंवा जमिनीची मोजणी करणे, महसूल याबाबत माहिती घेणे वगैरे. त्यानंतर साधारणतः तालुका लेवल आहे ती साधारणतः 6 ते 30 खेडी हा तालुका लेवलचा त्यांचा एरिया असायचा. त्याचा दप्तर मंडलोई हा त्याचा प्रमुख असायचा. त्याचा महसूल सांभाळण्याचा होता. म्हणजे जसा तहसीलदार आहे तसा तो मंडलोई हा तिथला प्रमुख असायचा. त्यानंतर जमीन मोजणी करणारे त्यावेळी मुस्लिम अधिकारी असायचे, त्याला म्हणायचे मिर्धा. आपलं आडनाव आहे बघा, मंडलोई, मिर्धा, हे सगळे त्यामुळेच नाव पडलेले आहेत. गावाचा प्रमुख जो आहे जसा पोलीस पाटील आपण म्हणतो तसं पाटील त्यावेळेस होता. त्याचा कर आणि दंड वसूल करण्याचा अधिकार असेल. आणि पाटीदार जो आहे, पाटीदार आजही आडनाव आहे. मी मध्य प्रदेशमध्ये होतो म्हणून मला हे मंडलोई किंवा कमावीदार हे सगळे आडनाव आहेत तिथले. मिर्धा हे कारण त्यांच्याकडे त्या पदव्या होत्या किंवा त्यांच्याकडे कामं होते त्यामुळे ते नावं दिली आहेत. हे झालं त्यांचं प्रशासन. हे प्रशासन चालत असताना मग प्रशासनाचं काम काय की महसूल गोळा करणे, शेतसारा गोळा करणे, ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या. तर त्यांनी त्याच्यासाठी जी ती चाणक्य नीती वापरली होती. चाणक्याची अर्थनीती अत्यंत प्रसिद्ध आहे, मी त्यात जात नाही, परंतु त्या पद्धतीचं साधारणतः त्यांचं नीती होती, अर्थनीती होती. तर ते कर पद्धत जी आहे ती अशी कुठली राजे जे असतात कर पद्धत म्हणजे अशी पिळवणूक करून झालेली आहेत. बऱ्याच ठिकाणी क्रांती जी झालेली आहे हे कर पद्धतीमुळे झाल्या किंवा त्याची पिळवणूक करून त्याचे कलेक्शन व्हायचं त्याच्यामुळे झाले आहेत. तर यांची अत्यंत सौम्य कर पद्धती होती. शेतसारा जो आहे तो आपल्याकडे कसं की किती शेती आहे त्याप्रमाणे तो शेतसारा गोळा केला जातो. तिथं तसं नव्हतं. तर तिथं उत्पन्नानुसार समजा शेती आहे तुमच्याकडे 100 एकर आणि उत्पन्न निघत नसेल, कोरडवाहू शेती असेल, तर शेतसारा आहे तो तुमच्या उत्पन्नानुसार गोळा केला जायचा. आणि त्यांची जी जहागीर होती मात्र खाजगी जहागीर आणि सरकारी जहागीर किंवा दौलत जादा म्हणतात. तर त्या काळामध्ये स्वतःची अशी खाजगी जहागीर होती की जे परंपरागत त्यांच्याकडे आले होते. त्याच्यामध्ये त्यावेळेस खाजगी जहागीर ते कधीही त्यांनी म्हणजे खाजगी जहागीर ही खाजगी कामासाठीच त्यांनी वापरली. म्हणजे उदाहरणार्थ सगळी जी त्यांनी धार्मिक कामं केली, सगळे जे माणसासाठी कामं केली, स्पेशली स्थापत्यशास्त्रामध्ये उत्तुंग काम केलं त्यांनी. म्हणजे मंदिर, मगाशी मी सांगितलं, मंदिर, मशीद, जीर्णोद्धार, तलाव, बारवा, ह्या सगळ्या गोष्टी या याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं ते त्यांनी वैयक्तिक खर्चात. बऱ्याच वेळा अहिल्यादेवींच्यावर आरोप झालेला की त्यांनी पैशाची उधळपट्टी केली, पण ही उधळपट्टी राज्याच्या
पैशातून नव्हती केली, तर ती स्वतःच्या जहागिरीमधून केली होती. त्यामुळं ते अत्यंत महत्वाचं आहे. सरकारी जी मालमत्ता होती त्यामध्ये मल्हाररावाच्या काळात त्याचं उत्पन्न होतं 75 लाख, तर ते त्यांनी त्यांच्या अखत्यारीत राज्य आल्यानंतर त्याचं 1,05,00,000 जवळपास उत्पन्न वाढलं. म्हणजे त्यांनी बघा की जी आता जे आपण डेफिसिट बजेट बघतो, पण त्या काळामध्ये त्यांनी जे आहे ते शिल्की बजेट त्यांनी हे करतात, म्हणजे त्यांनी त्याचं उत्पन्न वाढवलं. त्यांचं प्रशासन जे आहे ते राजकेंद्र नव्हतं, म्हणजे राजाच्या अखत्यारीत तर होतच, परंतु राजकेंद्र नव्हतं, समाज केंद्र होतं. समाजातल्या प्रत्येक शेवटचा घटक जो आहे माणूस म्हणून त्याच्यापर्यंत ते पोहोचलेलं होतं. यामध्ये मी म्हटलं की कर कधीही नियमापेक्षा जास्त वसूल केला जायचा नाही. त्यामुळं जर तसा काही कुणी केलेला आढळला तर त्या अधिकाऱ्याला शिक्षा होत असते. त्यामुळे कर पद्धती म्हणा किंवा त्यांचं जे प्रशासन आहे ते इथं लक्षात येतं की आपलं किती बारकाईने त्या लक्षात येत असते. आता वेगवेगळे जसे डिपार्टमेंट असतात, केंद्र सरकारचे, राज्य सरकार, तसे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा आपण अभ्यास करतोय. संरक्षण विभाग आहे की त्याच्यामध्ये युद्ध नीती असते. संरक्षण विभागामध्ये आपल्याकडे माहिती आहे की भारत सरकारचं सगळ्यात जास्त जे बजेट आहे ते संरक्षण विभागाला जातं. कारण काय की आपल्या आजूबाजूला जे देश आहेत ते उपद्रव मूल्य त्यांची जास्त असल्यामुळे आपल्याला संरक्षणावर बजेट जास्त द्यावं लागतं. तर यामध्ये त्यांनी काय केलं की अत्यंत शांतता पद्धतीनं, जसं बुद्धाला शांतता होती तसे अहिल्यादेवींनी शांतता पद्धती, म्हणजे त्यांचं जे रामदासाचं वचन आहे, राखावी बहुतांची अंतरी भाग्य येईल तदनंतरी, ही शांतता सगळ्याशी समान संबंध ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. त्यांच्या दरबारामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जसे अँबॅसेडर्स असतात तसे वेगवेगळ्या पद्धतीचे वकील होतात. त्याच्यामध्ये हैदराबाद, श्रीरंगपट्टणम, नागपूर, लखनौ, कलकत्ता, ग्वाल्हेर आणि पुणे इथले वकील त्यांच्या दरबारात होते. आणि यांचेही वकील म्हणजे यांचे अँबॅसेडर दुसऱ्या राज्यात कुठे होते तर उदयपूर, जयपूर, अयोध्या, पुणे, नागपूर, भोपाळ, कोटा आणि दिल्लीला यांचे वकील असायचे. त्यांच्या काळामध्ये फारशी युद्ध झाली नाहीत किंवा त्यांनी होऊ दिली नाहीत. चंद्रावताचं बंदर सोडलं तर बाकीच्या काळामध्ये सामान्यतः शांतता आणि सुव्यवस्था त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने. त्यांना रक्तपाताचा अत्यंत तिटकारा होता, त्यामुळे त्यांनी युद्ध करण्याचा कधी हे केलेलं नाही. त्यांच्या जसं हिंदूंच्या मध्ये आदर होता तसं मुस्लिम जे राजे होते त्या काळातले, जे हैदर, टिपू सुलतान असतील, निजाम असेल किंवा अयोध्येचा नवाब असेल, त्यांच्याशी सुद्धा चांगले संबंध होते. त्यांना ह्यांच्याबद्दल आदर वाटत होता. कुणाच्याही दोषाबद्दल किंवा दुर्बलतेबद्दल त्या क्षमाशील असायच्या. आणि आक्रमण करणे म्हणजे साम्राज्यवाद किंवा स्वतःचं राज्य वाढवणे हा कधी त्यांनी फार प्रयत्न केलेला नाही. त्याचं कारण असं की ते आहे ते राज्य चांगल्या पद्धतीने सांभाळणं, ते आपलंही दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं आपल्याला नको, अशा पद्धतीने त्यांनी अत्यंत समतेनं ते त्यांनी काम केलं. मग यामध्ये हे करत असताना मग न्याय व्यवस्था जी असते, अंतर्गत न्याय व्यवस्था, आपल्याला कोर्टाचं एक ब्रीद वाक्य म्हणता येईल किंवा जनरली बोललं जातं स्टेटमेंट की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जेवढा एखाद्या न्याय व्यवस्थेमध्ये उशीर केला जातो न्याय देण्यासाठी, तेवढं न्याय नाकारण्यासारखं होतं. त्यामुळं याच्यामध्ये अहिल्यादेवीच्या काळात काय तर अहिल्या न्याय हा अत्यंत प्रसिद्ध होता. त्याच्यामध्ये काय असेल की जनरली काय होतं की कुठलाही न्याय देताना आपली जी न्याय देण्याची व्यवस्था आहे की एक आरोपी असतो आणि एक आरोप करणार असतो, तर त्यामध्ये कुणाच्या तरी एकाच्याच बाजूने निकाल लागतो. तर त्यावेळी तसं काय असणार, म्हणजे एक दुःखी आणि एक सुखी, तर त्यामध्ये तसं नाही. अहिल्या न्यायाचं वैशिष्ट्य काय होतं की जाताना दोघी लोक जे ते खुश होऊन जायचे, म्हणजे सामोपचारानं ते मिटवलं जायचं. आणि अहिल्या न्याय हा त्या काळामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सगळ्यांना समान न्याय. याच्यामध्ये त्यांच्या नवऱ्याला सुद्धा त्यांनी दंड दिला होता, म्हणजे त्यांना पगारावर नोकरी होती, तनखा दिला जायचा त्यांना. त्यांनी एखाद्या वेळेस एकदा काय केलं की त्यांनी तनखा त्यांना उशिरा दिला गेला, त्यामुळे त्यांनी सांगितलं मला तनखा पाहिजे. आणि ती जे त्यांनी सांगितलं की तुम्हाला देण्यात आलेलं प्रत्येक महिन्याचं देतो, तर त्यांनी अशी वही भिरकावली. तर त्यांनी त्या अहिल्यादेवींनी 25,000 मोहरांचा दंड लावला होता. म्हणजे एवढी ताकद त्या महिलांच्या मध्ये होती. सर्वांना समान न्याय देणं हा म्हटलं मगाशी. आता महिला असल्यामुळं मला हे सांगायचं, महिला सबलीकरणासाठी त्यांनी काय केलं का? यस, खूप त्यांनी महिला सबलीकरण, वुमेन एम्पॉवरमेंट हा फार महत्वाचा धागा त्याच्यामध्ये घेता लागला. त्यांनी लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यामध्ये जवळपास 500 महिलांना ट्रेनिंग दिलं आणि एक वेगळी तुकडी त्यांनी लढवय्या पथक निर्माण केलं होतं. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव, त्यांच्यासाठी आरक्षण किंवा सैन्यामध्ये विशेषत्वाने त्यांचा पुरस्कार करण्यात आला. दुसरं काय केलं की त्या काळामध्ये विधवा जर समजा एखाद्या महिलेचा पती वारला तर त्यामध्ये त्याची सगळी जी संपत्ती आहे ती सरकार जमा व्हायची, तर त्यांनी ते बंद केलं. त्यांनी काय केलं की त्या विधवांना दत्तक घेण्यासाठी योजना सुरू केली आणि ती जी प्रॉपर्टी ती त्यांनाच ठेवली. ही फार महत्वाचं त्यांनी त्यावेळेस कायदा केला होता. आणि बरेचसे जुने जे
कायदे होते त्यांनी ते कदाचित मल्हाररावाच्या काळातले असतील, ते काही जुने जे कायदे निरुपयोगी होते त्याचा सुद्धा त्यांनी नंतर बंद केले ते कायदे. दुसरं तुम्हाला लक्षात येईल की आपण इथून मध्य प्रदेशमध्ये जात असताना धुळ्याच्या पुढं साधारणतः इंदोरची बाउंड्री सुरू होते. धुळे नंदुरबार आपल्याला माहिती आहे. आपल्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल माहिती आहे. याच्यामध्ये थोडक्यात सोपं शब्द सांगायचं म्हटलं तर आपण गाड्यांनी जातो तर टोल नाका लागतात, टोल नाके, टोल टॅक्स करतो आपण. ते पीपीपी मॉडेल आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल. यामध्ये का टोल लावला जातो? किंवा तुम्ही रस्त्याच्या आधी तुम्हीच बांधा आणि तुम्हीच त्याचे पैसे द्या, सरकार त्यासाठी खर्च करणार नाही. अशा पद्धतीने काय झालं की भिल्ल लोक जे होते ह्या याच्यामध्ये पूर्वी डोंगरातून काम म्हणजे जावं लागायचं व्यापारासाठी वगैरे, तर त्या व्यापाऱ्यांना जे भिल्ल किंवा दरोडेखोर लोक होते ते त्यांना त्रास द्यायचे की त्यांना लूटमार व्हायची. अहिल्यादेवीची बऱ्याच तक्रारी आल्या, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली, परंतु तरी होत नव्हतं. म्हणून काय केलं की त्यांनी भिल्लांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा की ह्या लोकांना सुरक्षितपणे त्या दुसऱ्या ठिकाणी पोचवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, फुकटात नाही पोचवणार, कारण आमचं म्हणजे उपजीविका होणार नाही. त्यामुळे त्यांनी काय म्हणलं, तुम्ही काही पैसे घ्या, त्या चार्ज करा, त्या जो काय जाणार असेल व्यापारी असेल किंवा तो जाणारी वाटसरूर असेल त्यांच्याकडून चार्ज करा, आणि तो जो कर आहे किंवा तो जो पैसा आहे त्याला भिलकवडी असं नाव देण्यात आलं. ही भिलकवडी म्हणजे काय, किंवा तुम्ही त्यासाठी चार्जेस द्यायचे. तो टॅक्स होता, तो जसा टोल टॅक्स असतो तशा पद्धतीने टॅक्स लावला. त्यामधलं जे उत्पन्न त्या भिल्लांना मिळायचं, त्यातून त्यांची उपजीविका व्हायची. त्यांना काही शेती दिली, त्यांना काही जनावरं दिली आणि त्यांचं ते काय म्हणतात काय म्हणतात पुनर्स्थापना केली किंवा सेटलमेंट तिथे केलं. त्यामध्ये पर्यावरणाबद्दल आपण फार बोलत असतो. पर्यावरणामध्ये त्या काळात काय पर्यावरण आहे त्यांना माहिती असेल का? तर कदाचित पर्यावरण आता जे बोलतोय, कारण आता वातावरणामध्ये प्रचंड प्रदूषण होतंय, म्हणजे जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, किंवा सगळ्याच प्रकारचं प्रदूषण आहे. तर प्रचंड प्रदूषण होतंय, त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग होतंय. परंतु त्या काळामध्ये असं होत होतं का? तर त्याच्यावर सुद्धा विचार त्यांनी केला. तर त्यावेळेस तर असं काही नव्हतं की स्वच्छ सुंदर असं सगळीकडे झाडी झुडपं होती, असं पर्यावरणाचे शोषणाचे काय त्रास नव्हते. मग त्यांनी काय केलं बाबा, पाऊस पडणं आवश्यक आहे, तर त्या पाऊस पडण्यासाठी काय आवश्यक आहे, झाडी आवश्यक आहे. त्या काळामध्ये फक्त माळवामध्ये बुंदेलखंड किंवा त्या राजस्थानमध्ये बऱ्याच वेळा दुष्काळ पडले, पण माळवा प्रांतामध्ये दुष्काळ पडल्याचं ऐकवत नाही त्यांच्या काळामध्ये. त्याचं कारण काय की त्यांनी अशी जंगलं डेव्हलप केली, वेगवेगळी असे अभयारण्य, ही कल्पना जी आहे ती त्या काळात घेतली त्याच्यामध्ये. तर त्यांनी काय केलं की रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडं लावली, डोंगराळ भागामध्ये झाडं लावली. ती झाडं लावताना त्यांनी एक वेगळी पद्धत लावली की फळाची झाडं किंवा लिंब, आंबा, चिंच, पिंपळ, वड आणि उंबर या प्रकारची झाडं लावली. त्याचं कारण असं होतं की त्याच्या ज्या रूट्स आहेत, मुळ्या ज्या आहेत, ते खूप खोलवर जातात आणि ते पाणी तुम्हाला ते त्या झाडांना मिळतं, आणि नैसर्गिक जमिनीमध्ये नैसर्गिक ओलावा टिकेल अशा पद्धतीने त्यांची संकल्पना होती. किती शास्त्रीय दृष्टीने विचार करतात. यामध्ये जे झाडं लावायला सांगायचे सरकारकडून, त्याच्यामध्ये 20 झाडं एखाद्या शेतकऱ्याला दिली तर ती झाडाची रोपं सुद्धा शासन द्यायचं, म्हणजे अहिल्यादेवी द्यायचं. त्याच्यामध्ये 20 मध्ये काय करायचं की साधारणतः 11 झाडं जे आहेत लावली आहेत त्यातली सरकारी मालकीची असतील, म्हणजे त्याचं जे उत्पन्न येईल ते सरकारच्या तिजोरीत जमा होईल, आणि 9 झाडं जे आहेत ते शेतकऱ्यांनी त्याचं स्वतः होतं. त्याला 9-11-9 कानून असं त्याचं त्यावेळेस एक वेगळं असं कन्सेप्ट आला होता की 9-11 कानून म्हटलं. जलव्यवस्थापन, त्यावेळेस काय होतं, जलव्यवस्थापन काय कॅनल होते का काय होते, नद्या ज्या होत्या त्या नद्या ज्या आहेत नद्यामध्ये पूर्वीसारखी अशी घाण होत नव्हती. परंतु कसं होतं की त्या काळामध्ये नदीवरच बायका धुवायला जायच्या किंवा जनावरं धुवून असतील, जनावराला पाणी होतं, अशा पद्धतीचे साधन होतं. मग नदीच्या कडेला काय केलं जायचं की त्याचा थोडासा असा एक वेगळा टर्न देऊन त्याचं जे पाणी जे आहे ते सांडपाण्यासाठी जे पाणी वापरलं जाते किंवा गुरासाठी पाणी वापरलं जाते, धुण्यासाठी पाणी, तर ते शेतीला वळवलं जाईल. त्यामुळे शेती सुंदर व्हायची आणि बाकी स्वच्छ पाणी निघलं. एवढ्या पद्धतीने बारकाने त्यांनी विचार केला होता. म्हणजे आंघोळ, कपडे धुणे आणि उर्वरित सांडपाणी शेतीला दिलं जायचं. त्यांनी जनावरांसाठी जशी पूर्ण केली होती, पक्ष्यासाठी अशी उभी शेतं विकत गेली. तुम्हाला माहिती आहे तुकोबाचं एक आव्हान, तुकाराम महाराज जे आहेत ना ते ज्यावेळेस पाखर राखायला जायचे त्यावेळेस ते शेतात त्याला खाऊ देत, त्यांना वाईट वाटायचं पाखरला हाकलून लावायचं. तशा पद्धतीने अहिल्यादेवी सुद्धा संतत्वाची कल्पना ही आहे. या ज्या गोष्टी सांगताना मी तुम्हाला संतत्वाच्या कल्पना सांगतो की त्या काळामध्ये अशी काही शेतं होती की जी असे कणसांनी किंवा धान्यांनी अशी चांगल्या पद्धतीने लवलवत आहेत, आणि तशी पाखरांसाठी अशी वेगळी शेतं घेतली जायची शेतकऱ्यांची किंमत देऊन.
गोपालनाचं महत्व खूप दिलं होतं आणि शेतकऱ्यांना त्यासाठी गायी दिल्या जायचं राखण्यासाठी. दुसरं जे ती भूतदया म्हणजे काय, किंवा जे मुके प्राणी आहेत की जे असे प्राणी की ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना काही स्वतःचं वेगळं अस्तित्व नाही, तर समजा मुंग्याला साखर देणे असेल, किंवा मासे जलचर प्राणी आहेत त्याच्यामध्ये पिठाचे गोळे, कणकीचे गोळे दिले जायचे की त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा विचार केला जायचा. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या सृष्टीची मी मालक आहे, माझ्या अखत्यारीची सृष्टी आहे, माझ्या अखत्यारीचे एरिया आहे, माझ्या अखत्यारीचे जलचर, भूचर, उभयचर प्राणी असतील तर त्यांची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. या पद्धतीनं त्यांचं काम चालायचं. जसं मी मागाशी म्हटलं पीपीपी मॉडेल, तशा पद्धतीचं आणखी एक मॉडेल होतं स्किल डेव्हलपमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने वेगळं स्किल डेव्हलपमेंट विभाग उभा केलेला आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की तुमच्यामध्ये आता सगळ्याला शिकून नोकरी लागत नाही, त्यामुळे प्रत्येकातलं स्किल जे आहे, ज्याला ज्याची आवड आहे त्याच्यात त्यांनी काम करायचं. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आहे, आता तुम्हाला विद्यापीठामध्ये फार मोठ्या प्रमाणात म्हणजे याचं आता प्रचार प्रसार आणि अंमलबजावणी चालू आहे. इंटर डिसिप्लिनरी, मल्टी डिसिप्लिनरी, तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जाता येते, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात, तशा पद्धतीचं जे आहे ते यांनी काय केलं की कौशल्य विकास नीती राबवली. कौशल्य विकास नीती राबवली म्हणजे काय केलं नेमकं, आणि रोजगार हमी किंवा रोजगार निर्माण पण कसं केलं त्यांनी, तर हे तुम्हाला ह्या भाषेमध्ये समजा म्हणून त्या काळाचं आणि या काळाचं कंपॅरिझन मी करतो. मला समजावं साध्या सोप्या भाषेमध्ये. महेश्वरला राजधानी आली होती, तिथं त्यांच्याकडं ह्याचे सूत गिरणी हातमागाचे काम चालूच होतं, परंतु चांगल्या पद्धतीचं तिथं कापड निर्माण होत नव्हतं, किंवा जे साड्या असतील किंवा ते मलमली धोतर असतील ते होत नव्हतं. त्यांनी काय केलं, सुरतची काही लोक, हैदराबादची काही लोक तिथली बोलवली आणि तिथं बसवली, त्यांना घरं दिली, त्यांना तिथं सूतगिरणी काढण्यासाठी त्यांना पैसे दिले, आणि हे जे लोक आहेत, जे निष्णात आहेत, तिथल्या लोकांना सांगितलं की इथल्या लोकांचं तुम्ही जे स्किल आहे ते डेव्हलप करा, यांचा कौशल्याचा विकास करा, जेणेकरून इथल्या लोकांना रोजगारी मिळेल आणि ह्या चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन त्याच्यामध्ये साड्यांचं आणि धोतरांचं होईल. या साड्याचे सरदारांच्या ज्या बायका असायच्या त्यांना सरदारच्या बायकांना त्या रेशमी साड्या पाठवल्या जायच्या, पेशव्यांना मलमली धोतर पाठवलं जाते, हे आपल्याला तिथं बघायला मिळते. दुसरं असं की नुसतं एवढं स्किल डेव्हलपमेंट झालं की ज्यांना माहिती आहे, पण बाकीच्या लोकांसाठी काय, तर त्यावेळेस सतत बांधकामं चालू असेल कुठं नको. मी मगाशी म्हटलं की घाट बांधायचे किंवा देवळं, याच्यामध्ये नुसतं पुण्यकर्म करणं असं नव्हतं उद्देश, तर त्यांना लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. तर हा कायमस्वरूपी चालत असायचा. त्याला असं एक म्हटलं जातं की होळकरी टाकी, म्हणजे सतत दगडावर असं काय म्हणतात की ठोके मारण्याचं, म्हणजे घडण्याचं काम असायचं. पाषाणीचे दगड काढायचे, त्याच्या सुंदर असे चिरेबंदी वेगवेगळ्या ठिकाणी भिंती असतील किंवा बारवा असतील किंवा वेगवेगळ्या जे स्थापत्य आहे ते करण्याचं मंदिर धर्मशाळा बांधत होते. होळकरी टाकी, त्याच्यामधून रोजगार योजना त्यांनी उपस्थित केली किंवा त्याच्यामध्ये रोजगार दिले लोकांना, अनेक लोकांना. धार्मिक कामामध्ये माहिती किल्ले बांधले, रस्ते बांधले, हिंदूंच्या मध्ये कायमस्वरूपी पूजा राहून अनेक दान दिले, मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा अनेक आहे. तुम्हाला सांगते हजारो ठिकाणी त्यांनी काम केले. म्हणजे इकडे जगन्नाथपुरी असेल, इकडं सोमनाथ असेल गुजरातमध्ये, खाली रामेश्वर असेल, केदार, ह्या सगळ्याही बाजू. जसा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात चतुष्कोणाचा कल्पना होता, तर त्या काळामध्ये सर्वदूर जे काम केलेले एकमेव अहिल्यादेवी आपल्याला आढळून. त्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये त्या काळात जे त्यांनी ठरलेलं मंदिर त्याच्यामध्ये गंगाजल पाठवलं जायचं. त्यांनी एवढंच केलं का, तर त्यांनी पाहिलं की समाजामध्ये चांगले कलाकार असतात, चांगले प्रवचनकार, कीर्तनकार, वाजवणारे, संगीत, ह्या लोकांची गुणग्राहकता त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे विद्वान असतील, शास्त्री, पंडित, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम, ह्या सगळ्या लोकांना राजाश्रय द्यायचे. आपल्याला माहिती असेल बघा, ते कवी मोरोपंत आर्याकार म्हटलं जातं. त्या मोरोपंतांना आणि शाहीर अनंतपंथी हे तमाशामध्ये वग लिहिण्याचं किंवा लावण्या लिहिण्याचं काम करतात. ते तिथं ज्यावेळेस आश्रयाला गेले त्यावेळेस त्यांना कीर्तनकार म्हणून त्यांनी त्यांच्या पदरी ठेवलं आणि त्यांना त्याचा तनखा देत होते. अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं त्यांनी लोकांची गुणग्राहकता केली. त्या काळामध्ये ग्रंथसंपदा जे होते त्याचे छापखाने नव्हते, त्यामुळे हस्तलिखित करावं लागायचे. जे ग्रंथ आहे ते हस्तलिखित, ते पुन्हा पुन्हा लिहावं लागायचं, कारण पुढच्या पिढीला तेच देऊ शकत होतं. ते हस्तलिखित जे करायचे त्यांच्यासाठी काही त्यांनी बक्षिसं दिली. एवढं करून बघा, ह्या बाईंच्या किंवा ह्या महिलेच्या आयुष्यात किती संकट आली. कुठल्याही व्यक्तीच्या, कुठल्याही राजाच्या आणि सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा एवढी संकट येत नाही. त्यांच्या हयातीमध्ये त्यांचे सासरे गेले, त्यांच्या सासा का म्हणतो की त्यांना एकापेक्षा 2 बायका होत्या मल्हाररावांना. त्यांच्या त्या सावत्र सासू असतील किंवा त्यांची सख्खी सासू असेल, त्या गेल्या. मल्हारराव गेले, नवरा गेला, नवऱ्याच्या बरोबर जवळपास त्यांच्या 10 पत्नी होत्या, त्या 10-11 सती गेल्या. मुलगा गेला, त्यांच्या बायका,
त्यांची मुलगी मुक्ताबाई, त्यांचे पती ते गेले, मुक्ताबाई सती गेली, त्यानंतर त्यांचा मुलगा नथ्याबा, हे सगळे त्यांच्या म्हणजे इतके लोक म्हणजे जवळपास 30 ते 35 लोक त्यांच्या हयातीमध्ये मेलेले लक्षात. एवढं सगळं दुःख पचवून त्या महिलेनं जबरदस्त काम केलं. कुठेही आतापर्यंत एकही नाही इतिहासामध्ये कुठंतरी असा वाद केलाय किंवा त्याच्या कुठल्या तरी याच्यावर संशय घेतला नाही. एवढी उत्तुंग व्यक्तिमत्व हे संताशिवाय होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांना सुख पाहता जवळ पडे दुःख पर्वता एवढं, म्हणजे पर्वता एवढं दुःख जे आहे ते त्यांनी झेललं आणि जनतेला त्याच्यातून त्यांनी प्रेमच दिलं. आपल्याला थोडंसं मी एक कंपॅरिझन करायचं म्हटलं तर संत ज्ञानेश्वर आणि अहिल्यादेवीचं जर करायचं म्हटलं तर संतत्वाचे कसे गुण होते तर बघा, राजधर्माला यांनी अधिष्ठान दिलं, आध्यात्मिक अधिष्ठान दिलं. संत ज्ञानेश्वरांनी काय केलं की धार्मिक परंपरा जी भागवत धर्म जे आहे किंवा वारकरी संप्रदाय ते त्याला एक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. शिवशंकर जे आहे ते त्यांच्या हातात पिंड आहे, तर पिंड जे आहे ते लोकांकरता त्यांनी ते पिंडीला सामोरं ठेवून राज्यकारभार केला. आणि संत ज्ञानेश्वरांनी जी आहे ती ज्ञानेश्वर जी ती संस्कृतमध्ये नाही तर लोकभाषेत लिहिली. हे त्यांनी वेगळं काम केलं. त्यांनी जसं आदर्श राज्यकारभार केला तसं त्यांनी ज्ञानेश्वर जी ती अभिजात साहित्य कृती म्हणून ओळखली जाते. त्या माऊली झाल्या, प्रजेच्या माऊली, ज्ञानेश्वराला आपण माऊलीच म्हणतो. या राजकारणातील संत होत्या तर हे ज्ञानी यांचे राजे होते. अहिल्याबाईने देवीचा अवतार म्हणतात. मी स्वतः देवीचा अवतार मानत नाही. त्याचं कारण असं की देवी म्हटलं की तुम्हाला समोर येते की 4 भुजावाली, दशभुजावाली, जीभ काढली, कुठले मोठ्या वाघावर बसले वगैरे, ह्या देवीची म्हणजे ह्याच्यामध्ये कंपॅरिझन. देवी म्हणजे देवी तुल्य व्यक्तिमत्व, देवीसारखं काम करतं. देव माणूस जसं म्हणतो तसं देवी, अशा पद्धतीने त्यांना अपेक्षित आहे. ज्ञानेश्वरांना देवाचा अवतार मानला जातो. जसं अहिल्याबाईमुळे महेश्वर, नर्मदा नदी हे जसे अजरामर झाले. आपलं कधी गेलं तर तुम्हाला ते लक्षात येईल की नर्मदा उत्तुंग पात्र आणि त्याही गोष्टी होतील. आणि ज्ञानेश्वर आळंदी आणि इंद्रायणी नदी एक अजरामर झाली. अहिल्याबाई सती गेल्या नाहीत, मल्हाररावांनी सांगितलं सती गेल्या नाही, पण विधवा असताना सुद्धा त्यांनी राज्यकारभार केला, पण त्यांना कुणीही असं दूषण नाही दिले. लक्षात. ज्ञानेश्वरांना सुद्धा संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं गेलं, परंतु त्यांनी कधी कोणावर राग काढला नाही किंवा दूषण नाही दिली. अहिल्याबाईंनी राज्यकारभाराला अध्यात्माची बैठक दिली, तर ज्ञानेश्वरांनी भक्ती परंपरेला अज्ञानाची बैठक दिली. जसं अहिल्याबाईंनी आपल्या सासूबरोबर तीर्थयात्रा भारतभर केली, तशा पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी सुद्धा संत नामदेवांच्या बरोबर भारत भ्रमण केलं होतं. प्रांत, धर्म आणि सीमारेषा ओलांडून मानव जातीसाठी लोककल्याणकारी कामं केली अहिल्यादेवीने. तसंच ज्ञानेश्वरांनी आपल्या प्रसादानातून विश्वात्मक कल्याणाची प्रार्थना केली आहे. चौंडी, इंदूर किंवा महेश्वर ही जशी अहिल्यादेवीची स्मृतीस्थळे आहेत, तसे आळंदी, आपेगाव, नेवासे ही ज्ञानेश्वरांची स्मृतीस्थळे आहेत. मित्रांनो, असे बऱ्याच लोकांशी कम्पेअर करता येतं शिवाजी महाराजांचं आहे अहिल्यादेवीचं, पण मी त्यात आता फार हे करत नाही, आपला वेळ संपत आलेला आहे. काही गोष्टी कसं असतं की ज्यावेळेस चांगलं चालतं ना त्यावेळेस लोकांना बघवत नाही, काहीतरी एक उद्योग करतात, काहीतरी असे वाद निर्माण करतात. त्याच्यात काही वाद जे आहेत मी तुम्हाला सांगतो की मध्ये काही विद्वानांनी असा वाद निर्माण केला की अहल्य आहे का अहिल्या आहे. काहीच कारण नाही. अहिल्या म्हणतो, अहिल्यादेवी म्हणतो, हे सगळ्या इतिहासामध्ये अजरामर झाले, पण अहल्य आहे का अहिल्या असा लोकसत्तामध्ये लेख आला होता. मी त्याचा प्रतिवाद केला की अहल्या नव्हे तर अहिल्याच आहे. अहल्या कोण होती बाबा तुम्हाला माहिती का? रामायणामध्ये वाल्मिकी ऋषीने अहल्याचा उल्लेख केला की ते म्हणतो ना की ज्यावेळेस शिळा होऊन पडली, तर त्याची स्टोरी माहिती का तुम्हाला? त्याची स्टोरी असे की असं म्हटलं जातं की अहिल्यादेवी ही ब्रह्मदेवाची मानस कन्या आणि गौतम ऋषीची पत्नी, अत्यंत सुंदर देखणी. तिच्यावर इंद्राचं मन जातं आणि तिला भोगण्यासाठी म्हणून तो गौतम ऋषीचं रूप घेऊन तो तिच्याशी संबंध प्रस्थापित करतो. आणि हे ज्यावेळेस लक्षात येतं ऋषींना त्यावेळेस ते शाप देतात आणि इंद्राला म्हणतात ना, तुकारामचा बघ इंद्रा पडली बघे चंद्र झाला का, तशी इंद्राला सहस्र असे भोकं पडले असं म्हटलं जातं आणि हिला शिळा केला. आणि ती शिळा जी झाली ती मग राम ज्यावेळेस वनवासातून जात होते त्या रावणाच्या श्रीलंकेकडे, त्यावेळेस त्यांच्या पदाचा स्पर्श झाला आणि तिथे पुन्हा एकदा अहिल्या झाली. अशा पद्धतीची गोष्ट होती. ती अहल्या आहे, अहिल्या नाही ती. आणि अहिल्या कोण आहे ही? तर ही अहिल्यादेवी होळकर. तर हा वाद सुद्धा विनाकारण उपस्थित केला, पण सगळे शिलालेख असतील, तत्कालीन पत्र असतील, त्या सगळ्यांच्या मध्ये अहिल्या हेच नाव आहे. त्यामुळे अहल्या नव्हतं अहिल्या हे समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी म्हणलं की अहिल्या देवी म्हणायची अहिल्याबाई. बऱ्याच वेळा काय असतं की एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण काय करतो, देवाला मानतो. की आता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक देऊळ बांधलं जाते भिवंडीचं. काय होतं, ज्यावेळेस देवळं बांधली जातात
तर आता बघा ती देवाची देवळं असतात, संतांची देवळं तशी कमी असतात आणि संतत्वाकडे पोहोचलेल्या लोकांची अपेक्षा नाही, ही कारण माणसंच आहे. आपण देवी म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्यापासून जरा थोडं वेगळे पण जातं की माणूस म्हणून जर ज्यावेळेस स्वीकारतो. आपल्याला बघा महाभारतामध्ये आपल्या सगळी अशी आवाढव्य मंडळी जाणवतात. पर्व नावाची कादंबरी, कर्नाटकचे लेखक आहेत, नाव आठवत नाही. त्या पर्वामध्ये जसे आपल्या गावाकडे जसे लोक वागतात तशा पद्धतीने महाभारतातली पात्र जे आहेत ते त्या पद्धतीने जशी गावाकडे आपण जातो की सकाळी आपण कुठेतरी जर शौचाला जायचं डबा घेऊन चालतो, एवढ्या सामान्य पातळीवर त्यांना आणलं, त्यामुळे ते आपली वाटतात पात्र. तशा पद्धतीने देवी म्हणण्यापेक्षा त्यांना बाई होती, बाईच होत्या आणि त्या देवी स्वरूप होत्या, त्यामुळे अहिल्याबाई म्हणायचं. दुसरं जे आहे ते मध्येच काय, ज्यावेळेस सोलापूर विद्यापीठामध्ये एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं नाव द्या म्हणून निर्माण झालं होतं, काही मागणी होती. त्यावेळेस एका महाभागानं काय केली, त्याला पुण्यश्लोकी का म्हणायचं नाही, कारण ती महिला आहे. म्हणजे इतक्या मूर्खपणाचे असे लोक प्रवाद करतात की जसं आता राष्ट्रपती आहेत, आपल्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत, म्हणजे आतापर्यंत राष्ट्रपती पुरुष झाले. मग समजा मध्ये आपल्या ज्या ह्या होत्या पाटील, प्रतिभा पाटील आणि आता त्या द्रौपदी, म्हणजे त्या स्त्री आहेत म्हणून त्यांना राष्ट्रपती म्हणायचं का? एवढा मूर्खपणात काही महाभाग करतात. तशा पद्धतीचे वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे, त्याचा प्रवाद करणं आवश्यक आहे. आणि आपल्याला मी सांगितलं की जसं पुण्यश्लोक आहे होळकरनी एकाच क्षेत्रात नाही, हे सगळं क्षेत्र जर सांगायचं खूप म्हणजे वेळ लागेल. अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगता येऊ शकेल. परंतु सोप्या भाषेत जर विद्यापीठीय भाषेतच सांगायचं म्हटलं तर जसं इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस असतात किंवा तशी कामं असतात, तशा पद्धतीचे हे सगळे कामं त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी केलेली आहेत, त्यामुळे त्या उत्तुंग ठरतात. आणि त्यांचा जो वारसा आहे तो आतापर्यंत चालला. त्यांचे आजही सगळीकडे त्यांची जे म्हणजे साधं सोपं तुम्हाला सांगितलं तर नाशिकला जात असताना कधी जर कोणी कसारा घाट जो आहे तिथं घाट संपल्यानंतर एक राईट साईडला एक अशी छोटीशी विहीर. वेगळे पण काय ते तुम्हाला सांगेल, त्या काळामध्ये कसे लोकांना असे रस्ते नव्हते, लोकांना चालत जायचे, लोक घोड्यावर असेल किंवा त्याच्यावर जाताना. त्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी त्यांनी एक विहीर होती, 12 छोटीशी गोल. ते विहीर सामान्य नाही, त्याच्या वर असं गोलाकार आकार असलेला आणि त्या चारी बाजूला असे कप्पे दिले. त्याचं कारण काय, ती जंगलातली विहीर, त्याच्यामध्ये जर पाला पडला तर ती पाणी घाण होऊ शकेल आणि ते प्यायला ते चांगलं असणार नाही, म्हणून अशा पद्धतीची विहीर त्यांनी खोदलेली आणि त्याच्यामध्ये कचरा जाऊन त्यांनी असं घुमट केलेला. ते एवढ्या छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी एवढ्या बारकाईने विचार केलेल्या अशा महान अहिल्यादेवीच्या संपूर्ण कार्याला आपण नतमस्तक होऊन नमस्कार करू. आणि इथं मला बोलवलं, खरं म्हणजे अपेक्षा होती की प्रचंड लोक असतील, लोकांच्यापर्यंत मलाही पोहोचता येईल, परंतु हरकत नाही, सुरुवात आहे. आणि प्रत्येकाने त्याच्यावर वाचन करायला लागतं. मी त्याच्यामध्ये मी जे ठरवलंय ते आता 300 वर्ष पूर्ण होत आहेत, तर अहिल्यादेवींच्यावर 300 असे जे गुणसमुच्चय असतील किंवा त्यांची कामं असतील, त्यांच्या संबंधित ज्या गोष्टी असतील, तर अशा 300 गोष्टी एकत्र करून एक छान असं पुस्तक लवकरच मी करतो आहे. कारण हे कार्य जे आहे ते आपल्याला लोकांच्या समोर पुढच्या पिढ्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी आहे, ही जबाबदारी आपण पार पडूया. आणि इथं मला बोलवलं ते सांस्कृतिक संचालनालय आणि विद्यापीठांचे मी आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.